नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आरोग्य सेवकाचा जो तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती आपण एक सिरीज चालू केलेली आहे। या सिरीजचा आज मी तुमच्यासाठी 7वा भाग घेऊन आलेलो आहे। या भागामध्ये एक आपण नवीन टॉपिक काय आहे प्रश्नाच्या स्वरूपात रिव्हिजन करून घेणार आहे। या नवीन टॉपिकचं नाव काय आहे तर पहिलं जो टॉपिक आहे ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो, या टॉपिकवरचे असणारे प्रश्न आज मी तुमच्यासाठी विश्लेषणासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, या सिरीजचा हेतू काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या। या सिरीजमध्ये घेत असलेल्या प्रश्नांची किती उत्तरं तुम्हाला माहित आहे ह्याची मला अजिबात अपेक्षा नाहीये की तुम्हाला यावंच। अपेक्षा ही आहे की या प्रश्नावरून तुम्हाला येणाऱ्या काळात जी काही आता परीक्षा होणार आहे लास्ट वीकमध्ये म्हणतायत, या परीक्षेमध्ये जर या प्रश्नाच्या अनुषंगाने किंवा प्रश्नामध्ये असलेल्या डेटाबेसच्या रिलेटेड जर प्रश्न रिफ्लेक्ट झाला तर तो क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता यायला पाहिजे। या हेतूसाठी हे काय आहे सिरीज चालू करण्यात आलेली आहे। आता बघा, आता तुम्हाला वाटत असेल सर प्रश्नांची संख्या जास्त घ्या, पण नुसतं प्रश्न आणि त्याचं उत्तर सांगून असं फायदा होत नाही का? कारण मी काढलेला प्रश्नच त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होईल ह्याची गॅरंटी नसते। फक्त मी काढलेला प्रश्न ज्या टॉपिकवर काढलेला आहे तशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होऊ शकतो। यासाठी प्रश्न बघत असताना त्याचं विश्लेषणाकडे बारकाईने लक्ष राहू द्या की नेमकं डेटाबेस काय आणि कसं आहे, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये फायदा होणार आहे। तर बघा, हे 7वा भाग आहे। इथून पुढे परीक्षा होईपर्यंत दररोज मी तुमच्यासाठी लेक्चर घेऊन येणार आहे यूट्यूबला। यासाठी जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आवर्जून तुम्हाला जर लेक्चर आवडत असतील तर म्हणतो, आवडत नसतील तर अजिबात नाही। जर लेक्चर आवडत असतील तर आवर्जून तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून की जेव्हा पुढचा लेक्चर येईल त्यावेळेस तुम्हाला लेक्चर येण्याच्या अगोदर नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो। तर तुम्ही मित्रपरिवाराला पण लिंक शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या घटकांचा फायदा व्हायला पाहिजे। तर आता बघा, पहिला टॉपिक आहे जो तुमच्या आरोग्य सेवक पुरुष गटासाठी तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये दिले आहे। त्या टॉपिकचं नाव आहे गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन, आणि त्याच्या संबंधित मी आज तुम्हाला प्रश्न विश्लेषण घेणार आहे। तर वेळ न घालता बघा पुढे जाऊया। पहिला प्रश्न काय आहे ते व्यवस्थित लक्ष द्या। पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात, यानी काय रे, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात, परिमाण म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? जर बघितलं तर राशी आहे ती एक, म्हणजे आपण म्हणू शकतो वेगात। त्यानंतर मला सांगा, किंवा गतीच्या दिशेत किंवा त्याची जी गती आहे त्याच्या डायरेक्शनेत बदल घडून आणण्यासाठी कोणती राशी प्रयुक्त करावी लागते किंवा लागेल, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आता बघा, ही एक वस्तू आहे आणि ही वस्तू मला सांगा गतिमान आहे, गतिमान आहे, आणि या गतिमान असणाऱ्या वस्तूच्या दिशेत जर आपल्याला बदल करायचा असेल किंवा मला सांगा ह्याच्या वेगात जर बदल करायचा असेल तर खालीलपैकी कोणती राशी किंवा कोणती क्वांटिटी ह्याच्यावर या गतिमान वस्तूवर अप्लाय करावं लागेल असा प्रश्न विचारलेला आहे। पहिला आहे दाब, दुसरा आहे त्वरण, काला का दुसरा आहे बल, तिसरा आहे त्वरण, आणि चौथं काय आहे संवेग आहे। तर या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर तो काय आहे, बल आहे मित्रांनो। जर आपण बलाचा वापर केलो एखाद्या वस्तूवर त्याच वेळेस मला सांगा त्या वस्तूची वेग आणि त्या वस्तूची दिशा बदलते। उदाहरणार्थ सांगतो, मला सांगा, जसं मी उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये ही पेन आहे, मला सांगा जेवढ्या जास्त बलाचा वापर या पेनवर करू हा पेन तेवढ्या जास्त वेगाने जाणार आहे। जोपर्यंत या जगातील कोणत्याही वस्तूवर बल अप्लाय होत नाही तोपर्यंत ती वस्तू आपली मूळ अवस्था कधीच बदलत नाही मित्रांनो। मग ती गतिमान असणारी वस्तू स्थिर करायची असेल किंवा स्थिर वस्तू गतिमान करायची असेल, जोपर्यंत कोणत्या बलाचा वापर करत नाही तोपर्यंत मला सांगा या जगातील कोणतीही वस्तू आपली अवस्था बदलत नाही। जसं या ठिकाणी ही स्क्रीन दिसते तुम्हाला, ही स्क्रीन ऑटोमॅटिक गतिमान होणार आहे का? नाही। या स्क्रीनला मला बलाचा वापर करावा लागेल तेव्हा ही स्क्रीन दुसरीकडे जाणार आहे। तर अशाच प्रकारे या ठिकाणी गतिमान असणाऱ्या वस्तूच्या दिशेत जर बदल करायचा असेल किंवा त्याच्या वेगात जर बदल करायचा असेल तर आपल्याला त्या गतिमान वस्तूवर बलाचा वापर करावा लागेल। जसं तुम्ही टू व्हीलरनी जात आहात, टू व्हीलरचा वेग वाढवायचा असेल तर मला सांगा बल वाढवावं लागेल। म्हणजे रेस करता म्हणजे काय करतो आपण, बलाचा वापर करतो। जर दिशा बदलायची असेल तरी बलाचा वापर करावा लागतं, म्हणून मला सांगा ह्याचं उत्तर दुसरं आहे। बलाचं एकक काय आहे तर लक्षात घ्या, एककावर प्रश्न येतात।
एकक ह्याचं न्यूटन आहे मित्रांनो, बलाचा एकक न्यूटन आहे। न्यूटन हा एकक वजनाचा पण आहे, लक्षात राहू द्या। वजनाचा एकक पण काय आहे, न्यूटन आहे, कारण वजनालाच आपण बल म्हणत असतो जर पृथ्वीचा विचार केलो तर। यानंतर सर दाब काय आहे, दाब म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का, एखाद्या क्षेत्रफळावर परपेंडिक्युलर अशा प्रकारे बल अप्लाय झालं, एखाद्या क्षेत्रफळावर म्हणजे एवढं क्षेत्रफळ आहे एरिया, तर अशा प्रकारे एखाद्या क्षेत्रफळावर परपेंडिक्युलर यानी लंब दिशेने बल निर्माण झालं तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, दाब म्हणत असतो। म्हणजे दाब हा पण एक प्रकारचा बल आहे, पण कोणता बल, जो परपेंडिक्युलर अप्लाय होतो। समजा अशा प्रकारे या पेननी मी या ठिकाणी दाबतो आणि ठराविक क्षेत्रफळावर जर दाबत असेल, ठराविक क्षेत्रफळावर, तर त्याला आपण काय म्हणत असतो, दाब म्हणतो। पण आणखी एक गोष्ट लक्षात राहू द्या बघा, आणखी एक गोष्ट लक्षात राहू द्या, काय माहित आहे का, समजा अशा प्रकारे एक वस्तू आहे आणि या वस्तूवर अशा प्रकारे मला सांगा बल अप्लाय निर्माण होतो, बल अप्लाय निर्माण होतो। कसा बल आया, लंब दिशेने परपेंडिक्युलर 90 डिग्रीत वरतून दाबू राहिलो आपण, तर या बलालाच आपण जर काय म्हणत असेल तर याला आपण थ्रस्ट म्हणून ओळखत असतो। जो लंब दिशेने अप्लाय होणाऱ्या बलाला थ्रस्ट म्हणतात आणि हा थ्रस्ट यानी लंब दिशेने अप्लाय होणारा बल जर ठराविक क्षेत्रफळावर अप्लाय होत असेल तर तेव्हा थ्रस्ट न म्हणता त्याला दाब म्हणतात। म्हणजे याचा अर्थ मला सांगा, अशा प्रकारच्या पृष्ठभागावर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि या क्षेत्रफळावर मला सांगा लंब दिशेने बल अप्लाय होतो, म्हणजे काय अप्लाय होतो, थ्रस्ट, कारण लंब दिशेने अप्लाय होणाऱ्या बलाला थ्रस्ट म्हणत असतो आपण मित्रांनो। आणि आता बघा, आणि जर हा ठराविक क्षेत्रफळावर अप्लाय होत असेल तर त्याला बल पण म्हणत नाही, त्याला थ्रस्ट पण म्हणत नाही, त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला दाब म्हणतात। म्हणून दाब बरोबर थ्रस्ट, कळाला का, थ्रस्ट भागिले जर बघितलं क्षेत्रफळ, अशा प्रकारचं मला सांगा काय आहे, एक काय सूत्र तयार होतो। थ्रस्ट म्हणजे कोणतं, लंब दिशेने अप्लाय होणारा बल, आणि तो लंब दिशेने अप्लाय होणारा बलाला थ्रस्ट म्हणतात, आणि तो बल जर ठराविक क्षेत्रफळावर जर अप्लाय होत असेल तर त्याला दाब म्हणतात। आता थ्रस्ट म्हणजे एक प्रकारचा बल आहे, त्याचा एकक न्यूटन आणि क्षेत्रफळाचा मीटर स्क्वेअर, म्हणून मला सांगा दाबाचं एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि यालाच दुसरं नाव काय आहे, पास्कल म्हणतात। म्हणून दाबाचं एकक, दाबाचा सूत्र हे लक्षात राहू द्या। दाब कोणावर डिपेंड आहे, थ्रस्टवर, थ्रस्ट कोणावर डिपेंड आहे, बलावर, कोणत्या बलावर, तर लंब दिशेने अप्लाय होणाऱ्या बलावर। मग अशा प्रकारे मला सांगा, हा पहिला ऑप्शन पण क्लिअर झालं तुमचं। सर त्वरण म्हणजे काय असतं, इंग्रजीतून त्याला ऍक्सेलरेशन म्हणत असतात, आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय रे, वेगातील बदल, वेगातील बदलाला आपण त्वरण म्हणत असतो। मग वेगातील बदल वेग वाढून निर्माण झाल्यामुळे असणारा बदल असेल, वेगात घट झाल्यामुळे निर्माण असणारा बदल असेल। आता बघा, वेगातील बदलाला आपण जर त्वरण म्हणत असेल तर वेगात बदल मला सांगा, एक तर वेग वाढतं, कळाला का, तेव्हा बदल होतो, किंवा मला सांगा वेग जो आहे या वेगाची घट होते तेव्हा पण बदल होतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वेगात वाढ होऊन जर त्वरण निर्माण होत असेल, कारण वेगात वाढ झालं म्हणजे वेगात बदल, आणि वेगात बदल होत असेल तर त्याला त्वरण म्हणतो। वेगात वाढ होऊन जर त्वरण निर्माण होत असेल तर त्याला पॉझिटिव्ह त्वरण म्हणतात यानी धन त्वरण, आणि वेगात जर घट होत असेल तर मला सांगा त्याला निगेटिव्ह यानी ऋण त्वरण म्हणतात। आणि वेगात जर बदल होत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, त्या ठिकाणी शून्य त्वरण असतं, यानी ऍक्सेलरेशन नसतं। साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एखादी गतिमान टू व्हीलर जाऊ राहिले आणि त्या गाडीचं जर वेगात बदल होत असेल, कमी जास्त, तर समजायचं त्या गाडीमध्ये त्वरण नावाचं एक नवीन क्वांटिटी निर्माण होते मित्रांनो। यानंतर बघा सर, संवेग काय आहे, कळालं का, त्वरणाचं एकक लक्षात घ्या। एकक काय आहे सर, याचं एकक आहे मीटर पर सेकंदचा वर्ग। कोणाचं, त्वरणाचं, लक्षात राहू द्या। या छोट्या छोट्या गोष्टी जिल्हा भरतीला विचारलं जाईल, कळालं इथपर्यंत। यानंतर संवेगला मोमेंटम म्हणतात। सर संवेग म्हणजे काय, संवेग म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूचं वस्तुमान गुणिले त्या वस्तूचं वेग, या दोघांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात। जसं माझ्या हातामध्ये पेन आहे, या पेनला जर मी असं फेकलो तर या पेनला वेग प्राप्त होईल, या पेनला वस्तुमान पण आहे, वेग आणि वस्तुमान या दोघांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात। म्हणजे याचा अर्थ एखादी वस्तू जर गतिमान असेल तरच मला सांगा त्याच्यात संवेग निर्माण होतो। जाग्यावर थांबलेल्या कोणत्याही स्थिर अवस्थेत असणाऱ्या कोणत्याही वस्तूवर संवेग निर्माण होत नाही। संवेग तेव्हाच निर्माण होतो जेव्हा जगातील एखादी वस्तू गतिमान होते, ट्रॅव्हल होते मित्रांनो।
आता संवेग जास्त कधी असेल, जर मला सांगा ती वस्तू जास्त वेगाने ट्रॅव्हल करत असेल तर या ठिकाणी संवेग म्हणजे गतिमान वस्तूचं वस्तुमान गुणिले त्याचा वेग अशा प्रकारे मला सांगा संवेग आहे। एकक काय आहे सर? संवेगाचं एकक बघा, एकक जर बघितलं वस्तुमानाचं किलोग्रॅम आहे आणि मला सांगा वेगाचं मीटर पर सेकंद, मग संवेगाचं एकक किलोग्रॅम मीटर पर सेकंद अशा प्रकारे संवेगाचं एकक आहे। ह्या सर्व राशी मला सांगा तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये दिलेल्या आहेत। कोणत्या दाब असेल, त्वरण असेल, बल असेल किंवा संवेग असेल, या सगळ्यांच्या डेफिनेशन माहित राहू द्या, या सगळ्यांचे सूत्र माहित राहू द्या, या सगळ्यांचे एकक माहित राहू द्या। तुम्हाला 100% 1-2 प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसेल पेपरमध्ये या टॉपिकवर प्रश्न जर काढले तर। अपेक्षा करतो की तुम्हाला चारही ऑप्शन समजून गेले असतील। आता बघा न्यूटन, कळालं का? या ठिकाणी बघा न्यूटन यांनी गतीचे नियम असतील, गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल, हे त्याच्या कोणत्या पुस्तकात कळालं का मांडले आहे? हॉर्टस ॲप्लॅन्डस आहे, स्पेसिस प्लॅन्टरम आहे, प्रिन्सिपिया आणि यापैकी नाही, या प्रश्नाचं उत्तर आहे प्रिन्सिपिया। मित्रांनो माहित आहे का न्यूटन हे एक महान शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे आणि ह्याचा अभ्यास कोणत्या तरी एका घटकाच्या बाबतीत नाहीये। ह्याने गतीच्या रिलेटेड नियम पण मांडलेले आहेत। गतीचे एकूण किती नियम मांडलेत रे? 3 नियम मांडलेले आहेत। कोणकोणते बघा, लिहून देत नाही, फक्त ऐका। पहिलं नियम गतीचं काय म्हणतो? न्यूटन पहिल्या नियमामध्ये म्हणतो जगातील प्रत्येक वस्तू आपली मूळ अवस्थेत राहतं कधीपर्यंत? जर त्या वस्तूवर कोणत्याही बलाचा आपण करत नाही तोपर्यंत। म्हणजे सर जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमानच राहील कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावर बलाचा वापर करत नाही तोपर्यंत। जर एखादी वस्तू स्थिर आहे, जसं ही स्क्रीन जाग्यावर स्थिर आहे, ही स्थिरच राहील कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावर मी बलाचा वापर करून याला गतिमान करत नाही तोपर्यंत। तर अशा प्रकारे पहिला नियम हा न्यूटनचा जडत्वाच्या संबंधित आहे। जडत्व म्हणजे काय? इनर्शिया। इनर्शिया म्हणजे काय? एखादी वस्तू आपली मूळ अवस्था बदलण्यास विरोध करते, यासाठी त्या वस्तूवर बलाचा वापर करून त्याची अवस्था बदलावी लागते। यानी गतिमान मधून स्थिर करावं लागतं आणि स्थिर मधून गतिमान करावं लागतं, यासाठी आपल्याला बलाचा वापर करावा लागतो, हे पहिल्या नियमामध्ये सांगतं। दुसरा नियम काय सांगतो? दुसरा नियम त्याचा संवेगाच्या बाबतीत आहे। तो म्हणतो दुसऱ्या नियमामध्ये जर संवेग हा वस्तुमान आणि वेगावर डिपेंड असेल तर तो म्हणतो वेगात जर बदल केला तर संवेगात बदल होईल, वेग वाढवलं तर संवेग वाढेल, वेग कमी केलं तर संवेग वाढेल। आणि यासाठी म्हणतो, मी थोड्या वेळाखाली सांगितलं, वेगात जर बदल करायचा असेल तर आपल्याला बलाचा वापर करावा लागेल, कारण जेव्हा बल वाढवू त्यावेळेस वेग वाढेल आणि वेग वाढलं तर संवेग वाढेल। तर दुसऱ्या नियमामध्ये म्हणतो की संवेगाचा बदल यानी संवेगाचा जो परिवर्तन आहे तो त्याच्यावर अप्लाय होणाऱ्या बलाच्या समानुपाती आहे, कारण बल जेवढं वाढेल तेवढं वेग वाढेल, वेग वाढलं तर संवेग वाढेल। म्हणून दुसऱ्या नियमामध्ये म्हणतो की संवेगाचं परिवर्तन यानी संवेगाचं बदल हे त्याच्यावर अप्लाय होणाऱ्या बलाच्या समानुपाती असतं आणि ज्या दिशेने बल अप्लाय होऊ राहिलं त्याच दिशेने वेग वाढणार आहे आणि त्याच दिशेने संवेग पण वाढणार आहे। तर दुसऱ्या नियमामध्ये हे सांगितलं। आणि तिसरा नियम काय सांगतं? तिसरा नियम सांगत असतो, काय सांगतो की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल समान असतात परंतु त्यांची दिशा ही परस्पर विरुद्ध असते। म्हणजे काय? जर तुम्ही एखाद्या वस्तूवर क्रियाबल यानी बल अप्लाय करत असेल त्याला क्रियाबल म्हणतो, तर ती वस्तू पण मला सांगा तेवढाच बल विरुद्ध दिशेने अप्लाय करते। म्हणजे बल दोन्ही सेम अप्लाय होऊ राहिलं, वरतून जेवढ्या बलाने खाली दाबलो तर खालचा भाग वरच्या दिशेने तेवढ्याच बलाने दाबतो, फक्त दोघांची दिशा परस्पर विरुद्ध असते। हे तिसऱ्या नियमामध्ये सांगितलेलं आहे। आणि हे तिन्ही नियम त्यांनी कोणी न्यूटननी प्रिन्सिपिया नावाच्या या त्याच्या पुस्तकामध्ये मांडलेले आहे। सर गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगितलं? गुरुत्वाकर्षणाच्या नियमामध्ये त्यांनी सांगितलं जगातील 2 वस्तू कुठे जरी असेल तर त्या 2 वस्तूमध्ये एक आकर्षण बल कार्यरत असतं आणि या आकर्षण बलालाच गुरुत्वाकर्षण बल म्हणून ओळखलं जातं, ज्या बलाद्वारे एक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते। जशी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते, दुसरी वस्तू पहिल्या वस्तूला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि हा बल युनिव्हर्स मध्ये असणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये असतं। म्हणजे सर जसं माझ्या हातात पेन आहे आणि मी आहे तर आमच्या दोघांमध्ये पण हा बल कार्यरत आहे। पृथ्वीवर असणाऱ्या
प्रत्येक 2 वस्तूमध्ये पण प्रेझेंट आहे किंवा या युनिव्हर्समध्ये असणाऱ्या 2 ग्रहामध्ये पण प्रेझेंट आहे, 2 सूर्यामध्ये पण प्रेझेंट आहे, म्हणजे युनिव्हर्सली आहे. म्हणून हा जो गुरुत्वाकर्षणाचा बल आहे तो काय मित्रांनो माहित आहे, एकदम वीक आहे. कळाला का? जास्त स्ट्रॉंग नसतो, परंतु युनिव्हर्समध्ये आपल्याला सगळीकडे आढळताना दिसतं. मग हे सगळं विश्लेषण न्यूटन यांनी त्याच्या प्रिन्सिपिया नावाच्या या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. एवढं फक्त लक्षात राहू द्या मित्रांनो. आता बघा तिसरा प्रश्न काय आहे. वर्तुळाकार कक्षेत फिरण्याच्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने कोणता बल प्रयुक्त असते असं सांगितलेलं आहे. आता बघा काय म्हणतोय, हा काय म्हणत असतो ते मी तुम्हाला सांगतो. तर हे म्हणतोय की अशा प्रकारे हा एक केंद्रक आहे आणि या केंद्रकाला अशा प्रकारे वर्तुळाकार दिशेने कोणती तरी वस्तू फिरते. समजा ही वस्तू जी आहे अशा प्रकारे या दिशेने काय करत असते, फिरत आहे. समजलं का? या दिशेने ही वर्तुळाकार मार्गाने काय फिरत आहे. तर तो म्हणतो जर अशा प्रकारची वस्तू ही वर्तुळाकार मार्गाने जर फिरत असेल तर या वस्तूकडून केंद्रकाच्या, कळाला का, केंद्रकाच्या दिशेने कोणता बल प्रयुक्त होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे कोणाच्या दिशेने? वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूवरून केंद्रकाकडच्या दिशेने. आणि केंद्रकाकडच्या दिशेने जो बल प्रयुक्त होतो त्याला आपण म्हणत असतो अभिकेंद्रकी बल. अभिकेंद्रकी बल त्याला म्हणतात सेंट्रीपिटल. कळालं का रे? सेंट्रीपिटल फोर्स म्हणून ओळखलं जातं. म्हणजे कुठं? केंद्रकाच्या दिशेने अप्लाय होणाऱ्या बलाला, वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूकडून केंद्रकाच्या दिशेने अप्लाय होणाऱ्या बलाला, म्हणजे तो आतमध्ये खेचण्याचे प्रयत्न चालू असतं, त्या बलाला अभिकेंद्रकी बल किंवा त्याला सेंट्रीपिटल फोर्स म्हणतात. त्याच वेळेस मला सांगा, केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे बाहेरसाठी, कळाला का, बाहेर जाण्यासाठी अशा प्रकारे केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे केंद्रकाकडून बाहेरच्या दिशेने जो बल अप्लाय होतं या बलाला अपकेंद्री बल म्हणतात रे. अपकेंद्री बल म्हणून ओळखलं जातं, ज्याला इंग्रजीतून आपण सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणत असतो. मित्रांनो तुम्ही एक ऑब्झर्वेशन केला असेल, आपण बसमध्ये ह्याच्यामध्ये बसलो असेल आणि जर बसनी असं टर्न मारलं तर आपण बाहेरच्या दिशेने फेकला जातो. बसनी जर टर्न मारलं तर आपण बाहेरच्या दिशेने फेकला जातो. तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण आहे सेंट्रीपिटल फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होतं, म्हणून वर्तुळाकार फिरत असताना बाहेरच्या दिशेने फेकला जातो. तर सेंट्रीपिटल फोर्स या वस्तूला बाहेरच्या दिशेने खेचत असते. तर सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे ना, कोणतं? अपकेंद्री बल हा या वस्तूला अशा प्रकारे बाहेरच्या दिशेने खेचत असते. तर अभिकेंद्री बल हा या वस्तूला केंद्रकाच्या दिशेने खेचत असते. तर अशा प्रकारे मला सांगा, हे 2 बल तुम्हाला समजून आले असतील, अपकेंद्री आणि अभिकेंद्री काय आहे. आता या ठिकाणी टॉपिक मध्ये का दिलं? कारण असं समजा हा ग्रह आहे आणि हा ग्रह कसं फिरत असतो, कोणत्या बलाच्या साहाय्याने फिरत असतो, यासाठी हे बल या ठिकाणी दिलं. तर ग्रह फिरण्यासाठी मला सांगा अभिकेंद्री बल कार्यभूत आहे. सूर्याच्या आजूबाजूला ग्रह फिरत असतात, तर सूर्याच्या आजूबाजूला फिरणारे ग्रह त्या ग्रहाकडून त्या सूर्याच्या केंद्रकाकडे हा अभिकेंद्री बल कार्यरत असतो, म्हणून ते अशा प्रकारे वर्तुळाकार फिरतात. कारण हा बल ज्या वस्तूला पकडून असं फिरवतोय, जर हा बल नसला असता तर ह्या अपकेंद्रिकच्या बलाच्या साहाय्याने ही वस्तू निघून गेली असती. तर अशा प्रकारे हे तुम्हाला 2 कळून गेले असेल. तर याचं उत्तर काय बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरण्याच्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने कोणता बल प्रयुक्त होतो? तर उत्तर काय आहे? अभिकेंद्री, ज्याला सेंट्रीपिटल म्हणतात. आणि केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अशा प्रकारे फिरतंय तर केंद्रकाच्या दिशेने. आता मला सांगा केंद्रकाच्या विरुद्ध दिशेने कोणता? तर अपकेंद्री बल, ज्याला सेंट्रीफ्युगल म्हणत असतो. मित्रांनो प्लावक बल काय असतं? प्लावक बल हे द्रव आणि वायू दोन्ही माध्यमात प्रेझेंट असतं. जसं मी द्रवाचं जर उदाहरण घेतलो तर अशा प्रकारे मला सांगा, हा पाण्याने भरलेला टब आहे आणि जर या पाण्यामध्ये एखादी वस्तू जर टाकली तर पाणी त्याला विरुद्ध दिशेने बल अप्लाय करतं. पाणी, कळालं का, जसं एखादं दगड टाका, काही टाका पाण्यामध्ये, पाणी त्याला पाणी वरती ढकलत असतो, खालून अशा प्रकारे वरती ढकलत असतो. मग पाण्याकडून त्या वस्तूवर विरुद्ध दिशेने जो बल अप्लाय होतं त्याला प्लावक बल म्हणतात. कळालं का, त्याला काय म्हणतो रे, बियॉन्ड फोर्स म्हणून ओळखलं जातं. आता बघा
या प्लावक बलामुळेच आपल्याला पाण्यामध्ये एखादी वस्तू उचलल्यानंतर ती हलकी वाटते का? कारण त्या वस्तूला पाणी पण खालून वरती ढकलत असतो. म्हणून बघा ना, एखादं पाण्यात पडलेला दगड उचला पाण्यात असं तर पाण्यात तो आपल्याला हलकं वाटायला लागतो का? कारण पाणी पण त्या वस्तूला खालून वरती ढकलत असतो. त्या बलाला आपण प्लावक बल म्हणत असतो. एखादा कागद इमारतीवरून खाली फेका, तो कागद सरळ न येता तरंगत येतो, कारण खालचं जो वायू माध्यम आहे काला का तो त्या कागदाला वरती ढकलतो. त्या बलालाच आपण प्लावक बल म्हणून ओळखत असतो. आणि घर्षण बल, जेव्हा दोन वस्तू आपसात काय करतात, आघात करतात, तेव्हा जो बल निर्माण होतो त्याला घर्षण बल म्हणत असतात मित्रांनो. तर अशा प्रकारे याचं उत्तर आहे जर काय असेल तर पहिलं, ज्याला अभिकेंद्री बल म्हणून ओळखत असतो मित्रांनो. बघा, मी पहिलेही सांगितलं, या प्रश्नाच्या स्वरूपात तुम्ही टॉपिक क्लिअर करत जा. या प्रश्नाच्या स्वरूपात तुम्हाला टॉपिक क्लिअर करायचं आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कळलं का? समजायला थोडं अवघड जातं म्हणून मी व्यवस्थित सांगतोय. जास्त घाई गडबड करू नका. 1000 नाही 1,00,000 प्रश्न जरी सॉल्व्ह केलात, प्रॅक्टिस करून गेलात तरी प्रश्न चुकण्याची शक्यता आहे. का? कारण 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये वापरण्यात आलेली लँग्वेज ही थोडी कठीण आहे, यासाठी समजणं गरजेचं आहे मित्रांनो. मग बघा काय आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा केपलरचा कितवा नियम आहे? केपलर यांनी 3 नियम दिलेले आहेत. आता हा कोणता नियम आहे असं सांगतं, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा केपलरचा कितवा नियम आहे? पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. केपलर यांनी किती नियम दिले? 3. कशाचे नियम आहेत माहित आहे का? सूर्याच्या बाजूला ग्रह कसं फिरतं त्याच्या संबंधित हे केपलरचे नियम आहेत. यांनी काय, ग्रहाची जी दिशा गती आहे त्या गतीच्या बाबतीत 3 नियम दिलेले. सूर्याच्या आजूबाजूला ग्रह कसे फिरतात ते. हा जो नियम आहे हा केपलरचा पहिला नियम आहे. यानुसार तो काय करतोय बघा, या पहिल्या नियमानुसार तो काय सांगतो व्यवस्थित बघा. तो म्हणतो की ग्रहाची कक्षा म्हणजे जर बघितलं तर हा सूर्य आहे आणि सूर्याच्या आजूबाजूला ग्रह फिरतायत. तो म्हणतोय की ग्रहाची कक्षा अशा पद्धतीने वर्तुळाकार नसून लंब वर्तुळाकार आहे. सर आता हे काय आहे हो? वर्तुळाकार म्हणजे काय, लंब वर्तुळाकार म्हणजे काय? तर बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या की यांनी काय सांगितलं. पहिला नियम काय सांगतो बघा. पहिला नियम काय सांगतो, कोणाचं? केपलरचं. पहिल्या नियमानुसार जर बघितलं तर मी तुम्हाला म्हणतो बघा, जर तुम्ही एखादं वर्तुळ ड्रॉ केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र काढतं. ही आहे वर्तुळाची डायग्राम, तुम्ही लहानपणापासून काढला असेल. आता वर्तुळामध्ये सेंटर पॉइंटला केंद्रक न्यूक्लियस असतं, सेंटर असतो. परंतु जर आपण लंब वर्तुळाकार ड्रॉ केलो तर अशा प्रकारे लंब वर्तुळ आहे. तर ही कशाची डायग्राम आहे? ही डायग्राम आहे लंब वर्तुळाची. काला काही काय आहे? लंब वर्तुळ आहे. आता बघा, जसं की वर्तुळामध्ये सेंटर पॉइंट असतं तसं लंब वर्तुळामध्ये सेंटर पॉइंट नसतं. लंब वर्तुळामध्ये 2 पॉइंट असतात अशा प्रकारे, आणि या 2 पॉइंटाला केंद्रक न म्हणता नाभी म्हणतात. कळालं का? त्याला काय म्हणतो आपण? नाभी फोकस म्हणून ओळखलं जातं. आता बघा, म्हणजे लंब वर्तुळामध्ये केंद्रकाच्या जागेवर 2 नाभी असतात. आता काय म्हणतो पहिल्या नियमामध्ये केपलर? पहिल्या नियमामध्ये म्हणतो की जो काही उपग्रह फिरतात सूर्याच्या बाजूला अशा प्रकारे, हा उपग्रह फिरू राहिला अशा प्रकारे, हा उपग्रह फिरू राहिला अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे जे उपग्रह फिरतात सूर्याच्या आजूबाजूला, त्याची जी फिरण्याची डायरेक्शन आहे, कळलं का? त्याची जी फिरण्याची कक्षा आहे, कळलं का? ही लंब वर्तुळाकार असते, वर्तुळाकार नसते, असं केपलरनी त्याच्या पहिल्या नियमात सांगितलं. तर पहिलं स्टेटमेंट कळाली की हे ग्रह आहेत, हे काय फिरू राहिले? हे ग्रह आहेत. आता तर ग्रह फिरण्याची दिशा ही लंब वर्तुळाकार असतं असं केपलर यांनी सांगितलं. दुसरं पॉइंट सांगतो की या लंब वर्तुळाला ज्या 2 नाभी असतात, जसं ही F1 नाभी आहे आणि ही F2 नाभी आहे, तर तो म्हणतो सूर्य जो आहे ना, या लंब वर्तुळाकार दिशेने जर ग्रह फिरत असतील तर सूर्य एकतर मला सांगा या पहिल्या नाभीवर प्रेझेंट असेल किंवा एकतर मला सांगा या दुसऱ्या नाभीवर प्रेझेंट असतो. तर अशा प्रकारे की सूर्याच्या बाजूला फिरणारे ग्रह हे लंब वर्तुळाकार दिशेने फिरत असतात, आणि मला सांगा सूर्य या लंब वर्तुळाकार दिशेच्या लंब वर्तुळाकाराच्या कोणत्या तरी एका नाभीवर उपस्थित असतो असं कोणी सांगितलं? केपलरनी त्याच्या
पहिल्या नियमामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो। मग सूर्य एकतर या नाभीवर असेल किंवा या नाभीवर असेल आणि ही कक्षा आहे कोणाची, ग्रह फिरण्याची, आणि ही कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य या लंबवर्तुळाकाराच्या कोणत्या तरी एका नाभीवर आहे। मग इथं आता बघा, आता वाचा कळल तुम्हाला, ग्रहाची कक्षा ही कळलं का, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। हा केपलरचा पहिला नियम आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला केपलरचा पहिला नियम समजून गेला असेल काय आणि कसा असणार आहे। बघा आता पुढचं पॉइंट जर बघितलं, पाचवा प्रश्न काय आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो। हा केपलरचा कितवा नियम आहे। आता पहिले नियम समजून घ्या काय आहे, कळलं का। तो काय म्हणतो की चला सूर्य अशा प्रकारे आहे, कळलं का, या ठिकाणी, आणि सूर्याच्या आजूबाजूला अशा प्रकारे लंब दिशेने मला सांगा ग्रह फिरत आहे। हा काय आहे, ग्रह आहे। आता मला सांगा हा काय आहे, ग्रह आहे सूर्याच्या आजूबाजूला फिरणारा। यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या, सूर्य जर या ठिकाणी आहे, सूर्य जर या ठिकाणी आहे तर इथून इथपर्यंत ग्रह आणि सूर्य यामधील अंतर आपण काय आर ने दाखवतो। यामधील अंतर काय दाखवतो आपण, आर ने। जो सूर्यापासून ग्रह एवढ्या अंतरावर आहे तो आर ने आपण तो अंतर दाखवू। या नियमामध्ये काय म्हणतो माहित आहे का, आता सूर्य, आता हा ग्रह असं फिरणार आहे, हा ग्रह काय फिरणार आहे बघा, इथून इथपर्यंत आला, कळाला का, इथून इथपर्यंत आला, त्याच्यानंतर इथं आला अशा प्रकारे, त्याच्यानंतर इथं आला अशा प्रकारे। मला सांगा अशा प्रकारे जर हा आला तर इथं आल्यानंतर मला सांगा इथं आलं, इथून पुढं आलं, पुढून त्याच्या पुढं गेलं, तर मला सांगा हे सूर्याला, या ग्रहाला असं पुढं जाण्यासाठी वेळ यानी टाइम तर लागणार आहे, कळालं का, टाइम तर लागणार आहे। मग अशा प्रकारे हा ग्रह फिरू राहिलं ठराविक वेळेनुसार लंबवर्तुळाकार, आणि हा अंतर पण बदलत जातं बघा। लंबवर्तुळाकार असल्यामुळे इथं जेवढा अंतर आहे तो या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला कमी झालेला दिसेल, कळालं का, या ठिकाणी आर काय कमी झालेला दिसेल, या ठिकाणी आर काय जास्त आहे। तर मला काय म्हणायचंय की सूर्यापासून ग्रह, केपलरच्या म्हणण्यानुसार सूर्यापासून ग्रह प्रत्येक वेळेस सेम अंतरावर राहत नाही, कधी जवळ असतो तर कधी दूर असतो। का, कारण की तो लंबवर्तुळाकार फिरू राहिलं। तर तिसरा नियम काय म्हणतं बघा केपलरचा, तिसरा नियम काय म्हणतो ते व्यवस्थित लक्ष द्या। तिसरा नियम म्हणतो की ग्रहाला फिरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, कळाला का, हा वेळ आहे, या वेळेचा वर्ग हा काय असणार आहे, जो सरासरी अंतर आहे ग्रह आणि सूर्य याच्या घनाच्या समानुपाती असतं, असा तिसरा नियम सांगतो। व्यवस्थित लक्ष द्या, तो काय म्हणतो बघा, बघा सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तन कालाचा वर्ग यानी टी चा वर्ग, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तन काल म्हणजे फिरण्याचा जो काळ आहे त्याचा वर्ग यानी काय टी चा वर्ग, हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या, बघा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या या सरासरी अंतराच्या काय रे घनाच्या समानुपाती असतं। म्हणजे काय आहे, टी चा वर्ग बरोबर आर चा घन। हा तिसरा नियम आहे कोणाचं, केपलरचं। कळलं का, हा कितवा नियम आहे, केपलरचा तिसरा नियम आहे। हे लक्षात राहू द्या, हे विचारतील तुम्हाला, कळू राहिलं का, हे विचारतील। बघा ही बॅच आहे, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं ते करू शकता। सगळे लेक्चर अपलोडेड आहेत, 699 रुपये फीस आहे, 15% त्याच्यावर डिस्काउंट चालू आहे। तुम्हाला ARG हा कोड वापरायचा आहे। बॅच जॉईन करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सगळं कंटेंट व्यवस्थित आहे। काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता। ज्याला बॅचची गरज आहे ते आवर्जून बॅच घेऊ शकता। अशाच पद्धतीने चांगलं कंटेंट व्यवस्थित कव्हर केलेलं आहे। आतापर्यंत जवळपास 3,500 प्लस विद्यार्थ्यांनी या बॅचेसचा फायदा घेतलेला आहे। तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला सायन्स अवघड चाललंय तर एकदा नक्की काय या बॅचला बघू शकता। एकदा सगळे लेक्चर अपलोड केलेले आहेत, 30 प्लस लेक्चर आहेत। 3-4 दिवसामध्ये सगळे लेक्चर बघून होऊन जातात, म्हणजे 3-4 दिवसात तुमचा अभ्यासक्रम परफेक्ट होऊन जातो। चला जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया। काय आहे बघा, दोन वस्तूमधील असणारा गुरुत्वाकर्षणाचा बल हा त्या दोन वस्तूमधील अंतरावर कसा अवलंबून असतो। आता बघा गुरुत्वाकर्षणाचा बल जर बघितलं, गुरुत्वाकर्षणाचा कळाला का नियम न्यूटन यांनी मांडलं। काय सांगितलं न्यूटन यांनी या नियमामध्ये, न्यूटन यांनी या नियमामध्ये सांगितलं जगातील कोणत्याही दोन वस्तू, कळालं का, बघा जगातील कोणत्याही दोन वस्तू, जशी ही ए नावाची वस्तू आहे, बी नावाची वस्तू आहे, ए नावाच्या वस्तूचं M1 वस्तुमान आहे, बी नावाच्या वस्तूचं M2 वस्तुमान आहे। या वस्तू जगात कुठे जरी असेल, या वस्तू जगात कुठे जरी असेल तर या दोघांमध्ये एक बल कार्यरत असतं, आणि या दोघांमध्ये कोणता बल असतो,
तो बल असतो ज्याला आकर्षण बल म्हणतो आपण। आणि या दोघांमध्ये असणाऱ्या बलाच्या साहाय्याने ए वस्तू त्या बी वस्तूला स्वतःकडे ओढत असते, बी वस्तू या ए वस्तूला त्याच्याकडे स्वतःकडे ओढत असते। उदाहरणार्थ मला सांगा, शाळेत असताना तुम्ही रस्सी खेची खेळली असतील। रस्सी आणि दोरीचा एक टोक मित्राच्या हातात आहे, दुसरा टोक तुझ्या हातात आहे। तू दोरीला स्वतःकडे ओढतोय, मित्र त्या दोरीला त्याच्याकडे ओढतोय। दोघांपैकी ज्याच्याकडे ताकद जास्त आहे त्याच्याकडे दुसरा मुलगा काय खेचला जाईल। सेम हेच अशाच प्रकारचा बल असतो, फक्त तिथं दोरीच्या साहाय्याने तो निर्माण होऊ राहिला, इथं दोरीच्या साहाय्याने निर्माण होत नाही, आपल्याला हा दिसत पण नाही पण जाणवतो। मग अशा प्रकारे जगातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षणाचा बल असतो, ज्या बलाद्वारे मला सांगा प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढत असते। आणि ज्या वस्तूमध्ये हा बल जास्त आहे ती वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ओढून घेते। हेच कारण आहे की सफरचंद झाडावरून खाली पडला का, कारण सफरचंद पण एक वस्तू आहे आणि मला सांगा पृथ्वी पण एक वस्तू आहे, परंतु पृथ्वीचा गुरुत्वाकर्षणाचा बल जास्त असल्यामुळे सफरचंदाला त्यांनी स्वतःकडे ओढून टाकलं। मग हा बल कोणावर डिपेंड आहे? हा बल मला सांगा, हा बल जर बघितला तर हा बल मला सांगा दोन्ही वस्तूच्या वस्तुमानाच्या समानुपाती आहे। हा बल दोन्ही वस्तूच्या वस्तुमानाच्या समानुपाती आहे। आणि या दोन वस्तूमध्ये जो हा अंतर आहे ना, या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे। म्हणजे याचा अर्थ कळतोय का, अंतर जेवढं जास्त तेवढं बल कमी असेल, कारण अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे। म्हणजे अंतर मला सांगा 2 पटीने जर वाढवलं तर मला सांगा बल हा 4 पटीने कमी होऊन जातो। बघरे भाऊ, अंतर हा जर दुप्पट केलो आपण तर मला सांगा बल हा 4 पटीने कमी होतं। अंतर जर मला सांगा 3 पट वाढवलो आपण तर मला सांगा बल हा 9 पट कमी होतं, कारण काय वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे। मग इथं तेच म्हटलंय दोन वस्तूमधील असणाऱ्या गुरुत्वाकर्षणाचा बल हा त्या दोन वस्तूमधील अंतरावर कसा अवलंबून आहे, समानुपाती आहे का? नाहीये। समानुपाती कोणाच्या आहे? वस्तुमानाच्या आहे। काला का? वस्तुमानाच्या आहे। अंतराच्या वर्गाच्या समानुपाती आहे का? नाही, समानुपाती नाही। अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे का? यस। तर तिसरा ऑप्शन, कारण अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर हे काय आहे? तिसरं उत्तर आहे या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या संबंधित। अपेक्षा करतो की तुम्हाला कळालं असेल काय आणि कसं असणार आहे। आता बघा जीचे मूल्य काय आहे, काला का? जीचे मूल्य काय आहे तर मला सांगा यापैकी कोणते 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग, 980 न्यूटन आहे, 3.14 आहे। तर मला सांगा कॅपिटल जीचा किंमत हा 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आहे। हे एकक पण लक्षात ठेवा, असे एकक तुम्हाला विचारतात रे। छोट्या छोट्या गोष्टी असतात, बारकाईने बघा। आता बघा काय आहे, जीचे मूल्य तुम्हाला कळालं काय, हे काढलं कसं जातं तर गुरुत्वाकर्षणाचा बल काय सांगतो, गुरुत्वाकर्षणाचा बल हा कॅपिटल जी m1 × m2 अपॉन r चा वर्ग। जर जी ची किंमत काढायची असेल तर जी बरोबर m × r चा वर्ग भागिले m1 × m2 असा सूत्र तयार होतो। आणि पृथ्वीचा विचार करून जर काढलं तर पृथ्वीवर जी ची किंमत येते 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर। आणि हे पृथ्वीवर बदलत नाही, म्हणजे पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण जर या कॅपिटल जी ला घेऊन गेलो तर ह्याची किंमत एवढी जास्त ही कधीही बदलत नाही। मग अशा प्रकारे जी ची किंमत तुम्हाला कळाली। सर 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग काय आहे तर याला म्हणतात गुरुत्व त्वरण, याला म्हणतात गुरुत्व त्वरण, ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। आणि गुरुत्व त्वरण जो आहे तो स्मॉल जी ने दाखवत असतात आणि हा स्मॉल जी जागेनुसार बदलत असते मित्रांनो। म्हणजे याचा अर्थ काय आहे, जागेनुसार बदलत असते म्हणजे काय, पृथ्वीवर किंमत वेगवेगळी असते। जसं जर या स्मॉल जी ची किंमत आपण ध्रुवावर बघितली तर ध्रुवावर ह्याची 9.83 मीटर पर सेकंदचा वर्ग असते। जर आपण विषुववृत्तावर गेलो, विषुववृत्तावर जर बघितले पृथ्वीच्या तर 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे। आणि जर आपण पृथ्वीच्या केंद्रकात गेलो तर जी ची किंमत 0 आहे।
तर जागेनुसार जर काय बदलत असेल तर स्मॉल जी बदलतं, ज्याला गुरुत्व त्वरण म्हणत असतो, परंतु मला सांगा कॅपिटल जी बदलत नाही. आणि या गुरुत्व त्वरणावरच वजन डिपेंड आहे, म्हणून मला सांगा वजन पण जागेनुसार बदलत असतो. ध्रुवावर वजन वेगळं असतं जास्त आणि विषुववृत्तावर वजन कमी भरतं. का? कारण वजन हा कोणावर डिपेंड आहे? जी वर डिपेंड आहे. म्हणून मला सांगा आपल्याला कळणं गरजेचं आहे वजन पण सगळ्या ठिकाणी सारखं नसतो, बदलत असतो. वस्तुमान सगळ्या ठिकाणी सारखा असतो, वस्तुमान कुठेही बदलत नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा हे समजून गेलं असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा खालीलपैकी कोणता समीकरण हे गुरुत्वाकर्षण सिद्धांताच्या संबंधित आहे? F इक्वल टू डी स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2, F इक्वल टू ma आणि F इक्वल टू कळलं का जी m1 इंटू m2 अपॉन r चा वर्ग. तर मला सांगा गुरुत्वाकर्षणाचा जर कोणता सिद्धांतानुसार सूत्र असेल तर हा आहे. ह्याच्यामध्ये जी म्हणजे किंमत किती? 6.67 गुणिले 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. यानंतर m1 आणि m2 म्हणजे काय रे? त्या दोन वस्तूचं वस्तुमान ज्याच्यामध्ये आहे, आणि हा म्हणजे त्या दोन वस्तूमधील अंतर आहे. तर अशा प्रकारे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांताचा सूत्र हा आहे मित्रांनो, जो सांगत असतो की वस्तू एकमेकाकडे आपल्याला ओढत असतात. यानंतर सर F इक्वल टू mg काय आहे? हे पण वजनाचं एकक आहे. जर मला सांगा वरून खाली एखादी वस्तू पडत असेल तर त्या वस्तूचं वस्तुमान गुणिले जी ची किंमत घेतली जाते, तेव्हा आपल्याला वजन भेटत असतो. तर वजन बरोबर मास गुणिले काय असतं रे? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असतं आणि त्याच्या आधारे आपण वजन काढतं. म्हणून तर जी बदललं म्हणजे वजन बदललं आणि या वजनालाच आपण काय म्हणत असतो? बल म्हणत असतो. इथं पण बघा हा काय? हा पण बलाचाच आहे. बल बरोबर मला सांगा वस्तुमान गुणिले ऍक्सेलरेशन यानी त्वरण, हे दोन्ही मला सांगा सूत्र आहे. हे कधी वापरतात? जर वस्तू वरून खाली पडत असेल तर F इक्वल टू mg वापरतात अशा प्रकारे, आणि जर वस्तू अशी जात असेल तर F इक्वल टू ma वापरतो. कधी माहित आहे का? जर आपल्याला काढायचा असेल तो बल, तर कळाला का? हॉरिझॉन्टली. तर अशा प्रकारे मला सांगा या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल की ह्याचं उत्तर काय आहे? दुसरं आहे. बघा समजलीत पर्यंत. आता बघा या ठिकाणी काय आहे ते व्यवस्थित सांगतो. जर ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्रकी बल किती असते असं त्यांनी सांगितले. म्हणजे काय? तो म्हणतो की समजा जर हा सूर्य आहे आणि सूर्याच्या आजूबाजूला अशा प्रकारे मला सांगा ग्रह फिरतोय. हा काय ग्रह फिरतोय? तर तो म्हणतो जर वर्तुळाकार दिशेने ग्रह फिरत असेल तर मला सांगा सूर्याच्या केंद्रकाकडे जो बल अप्लाय होतो, ज्या बलाला आपण अभिकेंद्री बल म्हणत असतो, तर हा अभिकेंद्री बल किती अप्लाय होतो? जो सूर्याच्या केंद्रकाकडे अप्लाय होऊ राहिलं सूर्याच्या आजूबाजूला वर्तुळाकार ग्रह फिरत असताना. F इक्वल टू ma आहे, F इक्वल टू mg आहे, F इक्वल टू m1 m2 अपॉन r चा वर्ग आणि F इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r आहे. तर बघा अभिकेंद्री बल जर बघितलं तर हा आहे F बरोबर mv चा वर्ग अपॉन r. मला सांगा सूर्य हा केंद्राच्या ठिकाणी आहे, ग्रह त्याला वर्तुळाकार दिशेने फिरतं, ग्रहाकडून सूर्याच्या केंद्रकाकडे बल अप्लाय होतो, त्याला अभिकेंद्री बल म्हणतात. आणि हा बल कोणावर डिपेंड आहे? तर मला सांगा फिरणाऱ्या ग्रहाच्या वस्तुमानावर डिपेंड आहे, फिरणाऱ्या ग्रहाच्या वस्तुमानावर डिपेंड आहे, फिरणाऱ्या ग्रहाच्या वेगावर डिपेंड आहे. आणि तसेच मला सांगा सूर्यापासून ग्रह किती अंतरावर आहे त्या अंतरावर पण डिपेंड आहे. मग कसं आहे? तर तो बल फिरणाऱ्या ग्रहाच्या वस्तुमानाच्या समानुपाती आहे, फिरणाऱ्या ग्रहाच्या वेगाच्या वर्गाच्या समानुपाती आहे, आणि जो अंतर आहे या अंतराच्या व्यस्तानुपाती आहे. म्हणजे याचा अर्थ अभिकेंद्री बल हा जास्त कधी असेल? जर ग्रह जवळून फिरत असेल तर, जर दूर गेला असेल तर अभिकेंद्री बल कमी असतं. मग अशा प्रकारे हे लक्षात राहू द्या रे, सूर्याच्या आजूबाजूला वर्तुळाकार दिशेने भ्रमण करणार ग्रह सूर्याच्या केंद्रकाकडे बल अप्लाय करतो, त्याला अभिकेंद्री आणि सेंट्रीपिटल बल म्हणतात. हा बल त्या ग्रहाच्या वस्तुमानाच्या समानुपाती असतो. तो ग्रह ज्या वेगाने फिरतो या वेगाच्या वर्गाच्या समानुपाती असतं. सूर्यापासून तो ग्रह किती अंतर आहे याच्या व्यस्तानुपाती असतं. म्हणून सेंट्रीपिटल यानी अभिकेंद्री बल बरोबर mv चा वर्ग अपॉन r हा तिसरं सूत्र आहे. कोणाचं मित्रांनो माहित आहे का? अभिकेंद्री बलाचं. तर अपेक्षा करतो की तुम्हाला कळालं असेल काय आणि कसं असणार आहे. आता बघा
गुरुत्व त्वरणाच्या संबंधी योग्य विधान निवडायचे. गुरुत्व त्वरण म्हणजे कोण रे? स्मॉल जीच्या संबंधित. जो बदलतं का? बदलतं. मग बघा, गुरुत्व त्वरण सगळीकडे सारखेच असतं पहिलं विधान आहे. काला का योग्य निवडायचं होतं, तर हे विधान चुकीचं आहे. मी आताच सांगितलं गुरुत्व त्वरण म्हणजे स्मॉल जी हे सगळीकडे सारखे नसून बदलत असतं. यानंतर गुरुत्व त्वरणाची दिशा आणि गुरुत्व बलाची दिशा समान असते असं दुसरं आहे. गुरुत्व त्वरण सर्वात जास्त पृथ्वीच्या केंद्रकात असतो. क्लोरेला का? गुरुत्व त्वरण सर्वात कमी विषुववृत्तावर असतो. अशा प्रकारे मला सांगा, या ठिकाणी तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत, तर याचं उत्तर आहे दुसरं. आता मी तुम्हाला सांगतो बघा, या ठिकाणी एक्सप्लेनेशन समजून घ्या, याच्यावर प्रश्न येईल. आता बघा, गुरुत्व त्वरण जर बघितलं, गुरुत्व त्वरण त्याला स्मॉल जी म्हणतो. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. हे पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे असं समजा. अशा प्रकारे ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे. पृथ्वीचा हा केंद्रक आहे. जर बघ रे भाऊ, वरतून हवेतून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे जर आलं तर जीची किंमत ही वाढत जाते. काय होत जाते? वाढत जाते. जर खालून वरती जात असेल तर जीची किंमत ही कमी होत जाते, कमी होत जाते. कळलं का? पृष्ठभागापासून हा आपल्या पृथ्वीचा ध्रुव आहे. कळलं का? आणि हा आपल्या पृथ्वीचं विषुववृत्त आहे. हा आपल्या पृथ्वीचं विषुववृत्त आहे. जर पृष्ठभागापासून खाली येत असेल, वरतून असं पृष्ठभागाकडे येत असेल, जसा या पेनला मी खाली सोडलो तर त्यावेळेस त्याच्यात जीची किंमत वाढत जाते. पण या पेनला जर मी वरती फेकलो तर जीची किंमत कमी होत जाते. नंतर बघा, ध्रुवापासून जर विषुववृत्ताकडे येत असेल तर जीची किंमत ही कमी होत जाते आणि विषुववृत्ताकडून रिटर्न ध्रुवाकडे जात असेल तर जीची किंमत ही वाढत जाते. ह्याचं कारण वेगळं आहे. टॉपिक शिकवायला इथं वेळ नाही आहे, प्रश्न होणं पण गरजेचं आहे. अशा प्रकारे आहे. आणि जर पृथ्वीच्या केंद्रकात जर बघितलं, हा केंद्रक आहे पृथ्वीचा, या केंद्रकात मला सांगा जीची किंमत 0 आहे, म्हणून पृथ्वीच्या केंद्रकात वजनाची किंमत पण 0 आहे. मग सर, ध्रुवावर सर्वात जास्त जीची किंमत असते किती? 9.83 मीटर पर सेकंदचा वर्ग. विषुववृत्तावर कमी असते किती? 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग एवढं असतं. आता बघा सर, हे जीची किंमत बदलते कधी? जीची किंमत बदलण्यासाठी काय कारणीभूत आहे? तर जीची किंमत बदलण्यासाठी अंतर कारणीभूत आहे. काला का? अंतर कारणीभूत आहे. आता बघा, का अंतर कारणीभूत आहे ते सांगतो. जीची किंमत बदलण्यासाठी मला सांगा, जो गुरुत्व बल आहे ना, गुरुत्व बल आहे, हा गुरुत्व बल कारणीभूत आहे. कळलं का? गुरुत्वाकर्षण बल. आणि गुरुत्वाकर्षण बल हा अंतरावर डिपेंड असतं. आता इथं तुम्हाला प्रश्न तेच म्हणते बघा, हा गुरुत्व त्वरणाची आणि जीची दिशा आणि गुरुत्व बलाची दिशा समान असते असं सांगितलंय. तर मी काय म्हटलो तुम्हाला या ठिकाणी? मी काय म्हटलो की गुरुत्व त्वरण हा गुरुत्व बलावर डिपेंड आहे. ज्या दिशेने गुरुत्व बल असतं, कळालं करे, ज्या दिशेने गुरुत्व बल असतं त्याच दिशेने गुरुत्व त्वरण असतं. मित्रांनो, जसं मी पृथ्वीचं उदाहरण जर घेतलं तर पृथ्वीच्या केंद्रकाकडे गुरुत्व बलाची दिशा आहे, म्हणून सफरचंद पण हा मला सांगा पृथ्वीच्या केंद्रकाकडे पडला. म्हणजे सफरचंदामध्ये असणारा गुरुत्व त्वरण हा काय? पृथ्वीच्या केंद्रकाकडे. का? कारण की गुरुत्व बल हा पृथ्वीच्या केंद्रकाकडे आहे. म्हणजे याचा अर्थ गुरुत्व बलाची दिशा जिकडे असेल त्याच दिशेने गुरुत्व त्वरणाची दिशा असते. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि ही तिसरी लाईन तीच सांगते, गुरुत्व त्वरण यानी स्मॉल जी आणि गुरुत्वाकर्षण बल यानी फोर्स, हे काय? यांची दिशा जर बघितलं तर मला सांगा समान असते. हे विधान बरोबर आहे. पहिलं, गुरुत्व त्वरण सगळीकडे सारखे असतं, अजिबात नाही. ध्रुवावर जास्त असतं, विषुववृत्तावर कमी असतं आणि पृथ्वीच्या केंद्रकात 0 असतं. गुरुत्व त्वरण सर्वात जास्त केंद्रकात असतो. नाही, केंद्रकात गुरुत्व त्वरण हे 0 असतं. मित्रांनो, गुरुत्व त्वरण सर्वात कमी विषुववृत्तावर नाही, सर्वात कमी पृथ्वीच्या केंद्रकात असतं. कळालं करे? सर्वात कमी पृथ्वीच्या केंद्रकात किती असतं? 0 असतं. विषुववृत्तावर किती असतं? 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग. अशा प्रकारे मला सांगा हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. तर बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर मला सांगा हे कुठं किती आहे हे लक्षात राहू द्या रे, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणं गरजेचं आहे. बघा, हा पुस्तक आहे. जर आता परीक्षा जवळ आलेली आहे, फक्त 152 पान आहेत. काला का? 152 पेजेस आहेत.
152 पेजेसमध्ये 16चे 16 टॉपिक मी क्लिअर केलेले आहेत। जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जर तांत्रिकच्या अभ्यासक्रमाला रिव्हिजन द्यायचं असेल, कळालं का, खास करून ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली, जवळपास 3,500 विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा पुस्तक घेऊन टाका। का? कारण की जर बॅच केलेली असेल ना, एका दिवसात पूर्ण सिलेबस रिव्हिजन होईल मित्रांनो, पूर्ण सिलेबसचं सगळं डेटाबेस टाकलेलं आहे। खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा। मेसेज असं करा की सर बुक पाहिजे, मी तुम्हाला डिस्ट्रीब्युटरचा नंबर पाठवते, तर तुम्हाला पुस्तक उपलब्ध होऊन जाईल। महाराष्ट्रात सगळीकडे पुस्तक उपलब्ध आहे, तर तुम्ही हे पुस्तक आवर्जून घेऊन घ्या। 160 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच पुस्तक भेटून जाईल मित्रांनो, ज्याच्यात सगळं 16चे 16 टॉपिक दिलेले आहेत। एकदा कोणी एखाद्याने घेतला असेल तर त्याला पहिले विचारा की पुस्तकात कंटेंट कसा आहे, वाटल्यास त्यानंतर घ्या। पण जर कमी वेळेत जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर या पुस्तकाचा आवर्जून वापर करा। पुस्तकाचं नाव आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट्स आहे, हर्षता पब्लिकेशन्स आहे। मी स्वतः लेखक म्हणजे मीच पुस्तक बनवलेलं आहे, कांगणे सरांचं पण नाव आहे, कळलं का। तर अशा प्रकारे या पुस्तकाचा तुम्ही एकदा फायदा घेऊ शकता, वापर करू शकता। विषुववृत्तावर गुरुत्व त्वरणाची किंमत किती असते? आता सांगितलं तो पटापट सांगा। 9.8, 9.83, 9.78। तर मला सांगा उत्तर ह्याचं तिसरं आहे। विषुववृत्तावर मला सांगा 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे। मला सांगा 9.83 मीटर पर सेकंदचा वर्ग कुठं आहे? तर ध्रुवावर आहे, काला का। 9.8 मला सांगा हा जवळपास मला सांगा आपण अप्रॉक्सिमेट घेत असतो, आणि शून्य किती कुठं आहे? तर शून्य मला सांगा पृथ्वीच्या केंद्रकात जीची किंमत 0 असतं। तर अशा प्रकारे बघा, जिथं जीची किंमत जास्त वजन पण तिथं जास्त असतं। म्हणजे याचा अर्थ काय? ध्रुवावर जीची किंमत जास्त, वजन पण तिथं जास्त असेल। मला सांगा केंद्रकात जीची किंमत 0, वजनची किंमत पण 0 आहे, कारण मला सांगा वजन बरोबर त्या वस्तूचं वस्तुमान गुणिले जीची किंमत, मग ही जशी वाढेल तसं वजन वाढतं मित्रांनो। मग अशा प्रकारे विषुववृत्तापेक्षा ध्रुवावर वजन जास्त, विषुववृत्तावर कमी भरतं, कारण जीच्या किमतीवर डिपेंड आहे। आता बघा, पृथ्वीवर गुरुत्व त्वरणाचे सर्वात जास्त मूल्य कुठे आहे? ध्रुवावर, विषुववृत्तावर, पृथ्वीच्या केंद्रकात आणि उंच ठिकाणी। तर मला सांगा कुठे आहे? ध्रुवावर आहे, किती? 9.83 मीटर पर सेकंदचा वर्ग। विषुववृत्तावर 78 मीटर पर सेकंदचा वर्ग। मला सांगा पृथ्वीच्या केंद्रकात जीची किंमत 0, उंच ठिकाणी जसं जसं उंच जावं जीची किंमत काय होत जाते रे? मी सांगितलं ना, जीची किंमत कमी होत जाते उंच जावं, आणि जसं जसं खाली यावं जीची किंमत वाढत जाते। कळालं इथपर्यंत? हे डेटाबेस लक्षात राहू द्या, कुठं काय वाढतं कुठं काय कमी होतं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। पृथ्वीची त्रिज्या किती? पृथ्वीची त्रिज्या म्हणजे हा अंतर केंद्रकापर्यंत, कळालं का। पृथ्वीची त्रिज्या किती असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे। तर मला सांगा काय रे? 6400 किलोमीटर, कळालं का। एवढी पृथ्वीची रेडियस आहे, हे लक्षात राहू द्या, ते विचारू शकतात। दळणवळण उपग्रहाच्या कक्षेत गुरुत्व त्वरणाचे मूल्य काय असेल? आता बघा हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागावर जीची किंमत 9.83 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे, कळलं का रे, किंवा 9.81। जसं जसं आपण उंच जाऊ, कळलं का, तसं तसं जीची किंमत काय होत जाते रे? कमी होत जाते। जीची किंमत काय होत जाईल? कमी। तर आता बघा, पृष्ठभागापासून जर आपण माउंट एव्हरेस्टवर गेलो, कळलं का, एव्हरेस्टवर गेलो तर किती असेल? तर कमी झालेली असेल, कळलं का, कमी झालेली असेल। किती असणार आहे? 9.8 फक्त राहते। वरती गेलो, आणखी थोडं वरती गेलो आपण, कळलं का रे, आणखी थोडं वरती गेलो म्हणजे कुठं? मानव निर्मित बलून जो आहे ना, म्हणजे मानवाने जो बलून पाठवलेला हवेच्या साहाय्याने, त्याची जी उंच ठिकाणची जागा आहे, बलून पाठवलं तिथं 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे। आणखी जर आपण वरती गेलो तर मित्रांनो माहित आहे का, अंतराळयान ही आणखी वरती असतं। तर अंतराळयानाच्या ठिकाणी गुरुत्व त्वरणाची किंमत किती आहे? तर मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं तर 8.7 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे। आणि सर्वात वरती, कळलं का, अवकाशामध्ये दळणवळण उपग्रह फिरत असतात, कळलं का, दळणवळण उपग्रह फिरत असतात। किती किलोमीटरवर? 36,000 किलोमीटरवर पृथ्वीपासून। किती? 36,000। त्या ठिकाणी जीची किंमत एकदम कमी झालेली असते, आणि ती किती असते? 0.25 मीटर पर सेकंदचा वर्ग। तर 225 मीटर पर सेकंदचा वर्ग एवढी किंमत मला सांगा दळणवळण उपग्रहाच्या ठिकाणी असते, जे सर्वात वरती फिरतात मित्रांनो। तर अशा प्रकारे मला सांगा, तुम्हाला या ठिकाणी समजून आलं असेल, हे लक्षात राहू द्या बरं। तुमच्या 10वीच्या पुस्तकात दिलंय, पृष्ठभागावर 9.8 मीटर पर सेकंद, एव्हरेस्टवर 9.8,
बलून फुगवल्यानंतर उच्चतम जे अंतर आहे तिथं काय अंतराळ यानामध्ये किती आणि काय दळणवळण उपग्रह किती, तर हे लक्षात राहू द्या काय आहे आणि कशा प्रकारे. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षणात काय बदल होईल. पृथ्वीच्या आत म्हणजे काय, केंद्रकाकडे. समजा अशा प्रकारची पृथ्वी आहे, अशा प्रकारची पृथ्वी आहे. या पृथ्वीला अशा प्रकारे आपण तोडून टाकलो आणि पृथ्वीच्या केंद्रकाकडे कळलं का रे, केंद्रकाकडे एखाद्या वस्तूला पाठवलं तर मला सांगा त्या वस्तूची जीची किंमत कमी होत जाते कोणाकडे, केंद्रकाकडे. आणि केंद्रकात मला सांगा आल्यानंतर जीची किंमत 0 असते का, केंद्रकात वस्तुमान पृथ्वीचं 0 मानलं जातं म्हणून जीची किंमत केंद्रकात 0 असते आणि वजन पण मला सांगा केंद्रकात 0 असते. अपेक्षा करतो की तुम्हाला कळालं असेल पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षणात काय बदल होत जातं, वाढत जातं, कमी होत जातं, बदलत नाही, यापैकी 0 होतं. तर मला सांगा याचं उत्तर आहे कमी होत जातं आतमध्ये जाताना. जर त्यांनी असं म्हटलं असतं पृथ्वीच्या केंद्रकात जीची किंमत किती असते तेव्हा उत्तर 4 आलं असतं. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा डेटाबेस कळालेला असेल. इथून पुढं दररोज लेक्चर असेल मित्रांनो, लेक्चर बघायला चुकू नका. जास्तीत जास्त कसं मार्क मिळवता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून की तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि हळूहळू आता मी मला सांगा 2 दिवसानंतर रेकॉर्डेड लेक्चर पण असं टाकेल आणि यूट्यूबला लाईव्ह पण सुरू करणार आहे. सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन केलं जाणार आहे. काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करायचं आणि विचारायचं. ह्या सगळ्या प्रश्नांची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणार आहे. जे आता घेतो ना हे प्रश्न, हे सगळे प्रश्नाची PDF तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणार आहे. तर आवर्जून चॅनल जॉईन करून घ्या. यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि या सिरीजचा जास्तीत जास्त फायदा घ्या. तर चालतं विद्यार्थी मित्रांनो, थांबतो या ठिकाणी. भेटू आपण पुन्हा त्याच डेडिकेशनने, त्याच अप्रोचने, हेच डेटाबेस घेऊन. धन्यवाद.